अनैतिक संबंधातून पतीचा खून, प्रियकराच्या मदतीनं काटा काढला, बायकोच निघाली मास्टरमाइंड. मंडळी, अशा टॅगलाईन खाली रोज कितीतरी बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात. पण यातील काही घटनांची स्टोरी अशी असते जी एखाद्या चित्रपट किंवा वेब सिरीज मधील क्राईम सीनला सुद्धा मागे टाकते. त्या स्टोरीचा थरार ऐकून सामान्य माणूस तर सोडाच, पण तपास करणारे पोलीस सुद्धा हादरून जातात. आता अशीच एक घटना बीड जिल्ह्यातील नेकनूर भागात उघडकीस आली आहे. नेमकं काय घडलं तर किरण आणि प्रियंका या दोघांचा 7 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झालेला. पण अलीकडे पतीचा मित्र दशरथ परदेशी याच्यासोबत प्रियंकाचा सूत जुळलं होतं. पुढे अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा म्हणजेच किरणचा पद्धतशीरपणे गेम वाजवला आणि अपघाताचा बनाव रचला. त्यानंतर आरोपी दशरथनं प्रियंकाला फोन करून कार्यक्रम ओके अशा कोडवर्ड मध्ये निरोप दिला. नंतरही पोलिसांपासून वाचण्याचा त्यांचा सगळा प्लॅन जवळपास सक्सेस झाला होता. पण 6 दिवसांनी का होईना किरणच्या रस्ते अपघाताचं कोडं उलगडलं. आता प्रियंका आणि दशरथ हे दोघे जण पोलीस कोठडीत आहेतच, पण मित्राच्या नादी लागून स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेणारा धीरज सुद्धा या खून प्रकरणात आता अडकलाय. आता तो नेमका कसा अडकला, तसंच आरोपींनी किरणच्या हत्येचा कट नक्की कसा रचला, पुढे पोलिसांनी या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा उलगडा कसा केला, एकूणच या घटनेचा सगळा थरार मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळी, 27 वर्षीय किरण बंडू सोनवणे हा बीड तालुक्याच्या नेकनूर भागातील रहिवासी. आधी सांगितल्याप्रमाणे 7 वर्षांपूर्वी प्रियंका सोबत त्याचा प्रेमविवाह झाला होता. सुरुवातीला त्यांचा संसार सुरळीत चालला होता, पण अलीकडे किरण दारूच्या आहारी गेल्यानं तो प्रियंकाला नेहमी मारहाण करून शिवीगाळ करायचा, तिला सातत्यानं मानसिक त्रास द्यायचा. याच दरम्यान किरणचा मित्र दशरथ परदेशी प्रियंकाचा आधार बनला. नंतर या दोघांमध्ये अनैतिक प्रेमसंबंध सुरू झाले. गेल्या 4 महिन्यांपासून दशरथ आणि प्रियंका एकमेकांच्या कायम संपर्कात असायचे. त्यांच्यातील संबंध इतके घनिष्ठ बनले की आता पुढचं आयुष्य सोबतच जगायचं असं दोघांनीही ठरवलं. पण त्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा होता पती किरण सोनवणे. आपल्या अनैतिक प्रेमसंबंधातील हा अडथळा दूर करण्यासाठी आणि त्यानं दिलेल्या त्रासाचा बदला घेण्यासाठी प्रियंकानं एक थरारक कट रचला. किरणला कायमचं संपवण्याचा तो कट होता आणि हा कट प्रियंकानं प्रियकर दशरथ सोबत मिळून 1.5 महिन्यांपूर्वीच आखला होता. पण ते योग्य वेळेची वाट पाहत होते. अखेर 31 मेचा दिवस उजाडला. या दिवशी प्रियंका आणि दशरथ हे दोघे जण फोनवर तब्बल 2.5 तास एकमेकांशी बोलले. त्यात त्यांनी किरणच्या हत्येची जी प्लॅनिंग केली होती ती प्रत्यक्षात कशी आणायची, पुढे काय करायचं या संदर्भात सविस्तर चर्चा केली. दरम्यान 31 मेच्या दिवशी ठरल्याप्रमाणे दशरथ तयारीला लागला. पहिल्यांदा तर त्यानं आपल्या गावातील मित्र धीरज येडे याला लिंबा गणेश या ठिकाणी बोलावून घेतलं. धीरजची पत्नी प्रसूतीसाठी माहेरी गेलेली असल्याने तोही लगेच आला. त्यावेळी दशरथनं धीरजला दारू पाजली आणि नंतर नशेतच त्याला किरण सोनवणेच्या हत्येचा प्लॅन समजावून सांगितला. खरं तर याबद्दल धीरजला आधी काहीच माहिती नव्हतं, पण ऐनवेळी दशरथच्या नादी लागून धीरजनं नशेच्या भरात त्याला होकार दिला. नंतर सायंकाळी दशरथनं मित्र किरण सोनवणेला देखील लिंबा गणेशला बोलावलं. किरण त्याची मोटरसायकल घेऊन आल्यानंतर तिघांची बैठक बसली. त्यात दशरथनं किरणला सुद्धा दारू पाजली. दरम्यान रात्री उशिरा सर्वजण गावी निघालेले असताना दशरथ किरणच्या मोटारसायकलवर बसला होता, तर धीरज दुसऱ्या मोटारसायकलवर मागून येत होता. लिंबा गणेश ते अंजनवती या रस्त्यावरून त्यांचा प्रवास सुरू असताना निर्जन स्थळ दिसताच दशरथनं किरणला गाडी थांबवायला लावली आणि गाडी थांबताच किरणच्याच गळ्यातील रुमालनं दशरथने त्याचा गळा आवळायला सुरुवात केली. त्यानंतरच्या झटापटीत दोघेही खाली पडले. पण पुढे दशरथ आणि धीरज यांनी किरणला रस्त्यावरील नालीकडे ओढत नेलं आणि त्या ठिकाणी पुन्हा गळा आवळून त्याचा जीव घेतला. आता ठरल्याप्रमाणे ही हत्या अपघाती मृत्यू दाखवायची होती. त्यासाठी किरण मृत झाल्याची खात्री पटताच दोन्ही आरोपींनी त्याचा मृतदेह रस्त्याच्या काठावर आणून किरणच्या अंगावर त्याची मोटारसायकल टाकून दिले. दरम्यान इथपर्यंतची सगळी प्लॅनिंग सक्सेस झाल्यानंतर प्रियकर दशरथनं प्रियंकाला कॉल केला आणि कार्यक्रम ओके अशा कोडवर्ड मध्ये निरोप दिला. तसंच हा त्यांचा शेवटचा कॉल असेल, काही दिवस संपर्क होणार नाही असंही ठरलं. त्यानंतर मध्यरात्री दशरथ आणि धीरज घटनास्थळावरून आपापल्या घरी निघून गेले. आता 1 जूनचा दिवस उजाडला होता. लिंबा गणेश ते अंजनवती रस्त्यावर सकाळी किरण बंडू सोनवणे या तरुणाचा मृतदेह मोटारसायकल खाली दबलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती नेकनूर पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला
बहुतेक लोकांना हा अपघाती मृत्यू वाटत असला तरी पोलिसांना मात्र घटनास्थळावरील काही संशयास्पद बाबींमुळे हा घातपाताचा प्रकार वाटला। त्यांनी संबंधित मृतदेह शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवला। विशेष म्हणजे सकाळी घटनास्थळी आरोपी धीरज येडे देखील उपस्थित होता। तो स्वतःची पिकअप गाडी घेऊन आला होता। त्याच गाडीमधून किरणचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला। दरम्यान शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालामधून पोलिसांना अशी माहिती समजली की किरणचा मृत्यू अपघाती नसून त्याच्या गळ्यावर व्रण आढळून आलेत। त्यामुळे कुणीतरी गळा दाबून त्याची हत्या केली असावी। मग काय, त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली। जवळपास 100 संशयितांची चौकशी सुरू केली आणि सोबतच तांत्रिक तपासणीही सुरू केली। आता या पोलीस तपासादरम्यान धीरज आणि दशरथ हे दोन्ही आरोपी गावात राहूनच सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून होते, तर किरणची पत्नी प्रियंका घरातच ओक्साबोक्शी रडण्याचं नाटक करत होती। तर मंडळी, या सगळ्या घडामोडींदरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय आणि तांत्रिक माहितीच्या आधारावर संशयाची सुई दशरथ आणि धीरज या 2 आरोपींकडे वळाली। त्यामुळे पोलीस आपल्यापर्यंत पोहोचणार हे लक्षात येताच दोन्ही आरोपी फरार झाले। यावरून तर पोलिसांचा संशय आणखीनच बळावला। नेकनूर पोलिसांनी दोघांचंही लोकेशन शोधून काढलं आणि पनवेल मधून त्यांना अटक केली। त्यांच्या चौकशीमधून पुढे प्रियंकाचाही पर्दाफाश झाला। पोलिसांनी सोमवारी दुपारी प्रियंकाला सुद्धा बेड्या ठोकल्या। या खून प्रकरणात मयताची पत्नीचा सहभाग आढळला असून तिला अटक केली आहे। पहिले 2 आणि आता पत्नी असे 3 आरोपी झाले असून आता या तिघांनाही 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती नेकनूर पोलीस ठाण्याचे API मंगेश साळवे यांनी दिली आहे। तर पतीच्या खुनाचा हा थरारक कट उघडकीस आल्यानंतर पत्नी प्रियंका आणि तिच्या प्रियकराची जोरदार चर्चा आता बीड जिल्ह्यात रंगली आहे। बाकी मित्राच्या नादी लागून नशेच्या भरात दिलेला एक होकार धीरज येडे याला चांगलाच महागात पडलाय। आरोपी दशरथ आणि प्रियंका सोबत त्याचंही आयुष्य आता उद्ध्वस्त झाल्याचं बोललं जात आहे। दरम्यान अनैतिक संबंधातून घडलेल्या घटनेमुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरून गेलाय। या घटनेच्या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।